माझं नाव योगेश आहे आणि एक सामान्य नाशिककर म्हणून आज मी नाशिक महानगरपालिकेच्या समोर, नाशिक महानगरपालिकेच्या दारामध्ये जो वृक्षप्रेमींनी सर्व नाशिकच्या सद्बुद्धी सत्याग्रह केला आहे त्याच्यामध्ये सामील झालेलो आहे। मला असा एक गैरसमज होता की सर्व IAS ऑफिसर्स, सर्व आपले मंत्री, सर्व प्रशासकीय अधिकारी यांना बुद्धी असते, सामान्य माणसापेक्षा जास्त बुद्धी असते, म्हणून या मोठ्या मोठ्या परीक्षा पास होतात, लोकांच्या समोर जातात, निवडून येतात, यांना बुद्धी असते असा माझा एक गैरसमज होता। परंतु ही बुद्धी देशाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी वापरायचं सोडून ज्या वेळेला हे IAS अधिकारी आपली बुद्धी राजकारण्यांच्या पायाशी गहाण टाकतात आणि नटव्या विकासासाठी एखाद्या शहर बोडखं करायला निघतात, त्यावेळेला असा सद्बुद्धी सत्याग्रह सामान्य लोकांना करावा लागतो आणि त्याच्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। हे निसर्गा या सर्वांना सद्बुद्धी दे आणि नाशिकची जी झाडं आहेत ही वाचव, असं एक आवाहन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। मला फार एक गंमत वाटते की ही सगळी प्रशासनातली मंडळी जी आहेत याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन, आपल्या मुख्यमंत्र्यांपासून कुंभमेळा नावाचा एक भलतंच खातं तयार करून त्याच्या एक आमच्या लोकांनी मारलेले मंत्री असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, वृक्षविज्ञान विभागाचे अधिकारी असतील, या सगळेजणं हे इतके महान आहेत की हे न्यायालयाच्याही वर आहे हे आता आपण सर्वांनी मान्य करून टाकलं पाहिजे। कारण न्यायालयाची ऑर्डर असताना सुद्धा जर का हे जुमानत नसतील आणि विकासाच्या नावाखाली जर झाडांची कत्तल करत असतील तर यांना किती महान म्हणावं लागेल। आणि या सगळ्यांना जर का आपल्याला रोखायचं असेल तर आपण यांच्याशी लढाईचं आपल्या हातात लोकशाही माध्यमाने आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं एकच माध्यम उरतं, ते सत्याग्रहाचं। आणि म्हणून आज दिवसभराचा या ठिकाणी सत्याग्रह असणार आहे। मला हा व्हिडिओ जर कोणी बघत असतील तर माझं आवाहन आहे की संध्याकाळपर्यंत आपणही या, लहान मुलांनी या, महिलांनी या, सर्वांनी या। ही सर्व कामकाजी माणसं आहेत, आपापला धंदा व्यवसाय सगळं जबाबदाऱ्या ॲडजस्ट करून हे या ठिकाणी आलेले आहेत। कारण यांना माहिती आहे की आज जसं पाणी विकत मिळतं आहे ना, तर कालांतराने जरी असंच चालू राहिलं तर आपल्याला हवासुद्धा विकत घ्यावी लागणार आहे। आणि एक वेळेला एखाद्या फ्लायओव्हरसाठी, एखाद्या बायपाससाठी, एखाद्या अंडरपाससाठी जर आपण वृक्ष तोडून टाकत असू तर ही अत्यंत लाजिरवाणी आणि धोकादायक गोष्ट आहे। शेवटचं एकच असं सांगायचं आहे की महानगरपालिकेचा एक दावा एक अत्यंत हास्यास्पद मला वाटतो की हे वटवृक्ष, जी पिंपळाची झाडं, वडाची झाडं, 100-100, 80-80 वर्ष जुनी झाडं